नंबर टेस्ट आहे। आरव आरव, डिड यू लाइक फूड? येस। बाहेरचं वातावरण बघू शकता मित्रांनो, भर दुपारी आता असं वाटतंय की जशी रात्र होणार आहे। पूर्ण काळोख झालाय आणि पाऊसच पाऊस आहे लास्ट 2-3 दिवसापासून। आणि तरीही इतक्या पावसात आम्ही निघालोय फूड ट्रक फेस्टिवलचा आनंद लुटायला। तर चला भेटूया फूड ट्रक फेस्टिवलच्या इथे। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात। आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत आणि आज एक काहीतरी छान गोष्ट करणार आहोत। आपण आलोय आज फूड ट्रक फेस्टिवलमध्ये। हो, हे व्हॅन्कूव्हरचं सगळ्यात मोठं फूड ट्रक फेस्टिवल आहे आणि तिथे आलोय आपण। छान एकदम मस्त आपण सगळ्या पदार्थ टेस्ट करून बघणार आहे। बघूया काय काय व्हरायटीज अवेलेबल आहे आणि सगळं एन्जॉय करायचा प्रयत्न करूया। मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे। तुम्ही एक्साइटेड आहात की नाही? तर चला माझ्यासोबत। आजच्या वेदर फोरकास्ट प्रमाणे आताच्या वेळेस तर ऊन असलं पाहिजे होतं, तरी सुद्धा इथे पाऊसच दिसतोय आणि इथे अवधूत उभा आहे माझ्यासाठी, कारण की पाऊस पडतोय तर मी ओले नको व्हायला म्हणून छत्री घेऊन। तर चला सगळ्यात आधी आतमध्ये जाऊया आणि सगळे फूड ट्रक बघून येऊया की कोणते कोणते फूड ट्रक आलेले आहेत आणि कुठे काय काय मिळतंय। अशा सर्व फूड ट्रक फेस्टिवलला आला ना मित्रांनो की मला ना खूप अशी मुंबईच्या खावगलींची आठवण येते। तिथे कसं ना, शाळेतनं सुटलं, कॉलेजमधनं सुटलं किंवा ऑफिसमधनं सुटलं की मस्तपैकी खावगलीत जायचं, काहीतरी छान चमचमीत असं खायचं आणि मग घरी जायचं। तसाच फील आता इथे सुद्धा येतोय आणि जर तुम्ही माझ्यासारखे फूडी असाल तर नक्की रिलेट कराल। सो मित्रांनो, तुम्ही बघितलं एक मस्तपैकी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिला आहे। इथे खूप सारे फ्रूट ट्रक आलेले आहेत, तर खूप धमाल आहे इथे आणि थोड्या पावसाने मजा किरकिरी झाली आहे, पण आपण खाऊन पिऊन एन्जॉय करणार आहोत। तर आता सगळ्यात आधी ना माझ्या मागे इथे ट्विस्टेड पोटॅटोचा फ्रूट ट्रक आहे। सो आता आम्ही ते ट्राय करणार आहोत। तर चला आधी ऑर्डर देऊया। कोणते कोणते फ्लेवर्स आहेत आणि किती प्राइस आहे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करते। सो तुम्ही बघू शकता इथे खूप सारे डिपिंग सॉसेस पण आहेत आणि मस्त मस्त फ्लेवरफुल ट्विस्टेड पोटॅटोज आहेत। तर चला ट्राय करूया। Yummy. That's cowboy. Thank you. Oh. Let's go. Try it. So कसं लागतं? एक नंबर टेस्ट आहे। आम्ही क्लासिक चीज फ्लेवर घेतलेला आहे आणि एवढा जबरदस्त भारी आहे ना,
खूप छान लागतं. चीजचा फ्लेवर ॲक्च्युअलमध्ये येतोय. सो खूप मस्त आहे, टेस्टी आहे. एन्जॉय करते आता. How about you, Shruti? Yum. I never tasted. Cowboys. Yeah, really tasty. How about you guys? Did you like it? Are you having fun? Ooh, yes? Okay, good. Ooh, what's that? Wow, that's so good. सो मित्रांनो, आता आम्ही ना इंडिश असं आपलं इंडियन फूड ट्रक आहे तिथे आलेलो आहे आणि तिथे एक मस्त चिकन रोल आणि पनीर रोल ट्राय करायचं आहे. तर चला ऑर्डर प्लेस करूया आणि पनीर रोल आणि चिकन रोल ट्राय करूया. हाय, आय वुड लाईक टू गेट 1 चिकन रोल अँड 1 पनीर रोल. मित्रांनो, इथे ना खूप असं तुम्हाला डिस्टर्बन्स जाणवत असेल कारण की आजूबाजूला खूप काही इन्स्ट्रुमेंट वगैरे चालू आहे, तर त्याचा थोडासा असा आवाज आहे. आणि इथे बघू शकता खूप छान असं ऊन पडतंय आता आणि पाऊसही एकदम थोडासा स्लो झालेला आहे. तर आता आपण आपली ऑर्डर प्लेस केली आहे आणि आपला ऑर्डर नंबर आहे 39. तर आपण वेट करते, 5 ते 10 मिनटं वेट करायला सांगितलेलं आहे आपल्याला. सो मस्तपैकी आता आपलं चिकन रोल आणि पनीर रोल रेडी होते. तर लेट्स वेट फॉर सम टाइम. मला लागली प्रचंड भूक. सो आम्ही आमच्या ऑर्डरची वाट बघतो असं वर्षा म्हणाली. खूप छान वाटतंय. खूप सारे फूड ट्रक्सचे ऑप्शन्स आहेत. आरव पण एन्जॉय करतोय आणि आमची एकदा ऑर्डर आली की आम्ही पुन्हा जाऊ आणि एन्जॉय करू. आम्ही तुम्हाला सांगू कशी टेस्ट आहे. प्राईस वाईज तर मला फेअर वाटलं. लाईक $11 फॉर रोल इज नॉट बॅड आयडिया. सो इट्स अ गुड वन. लेट्स सी, टेस्ट करून बघूया की आम्हाला सेम तो मुंबईचा पंच येतो आहे का त्याच्यामधून. आय होप हा इंडियन फूड ट्रक आहे म्हणून मे बी टेस्ट येईल. बट लेट्स सी, गिव्ह अ ट्राय. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, ह्यांच्याकडे आहे समोसा पाव, जो युजली फूड ट्रकमध्ये मिळत नाही तुम्हाला किंवा रेस्टॉरंट्समध्ये वगैरे ते इझिली मिळतात. बट लाईक फूड ट्रकमध्ये मी फर्स्ट टाईम समोसा पाव बघितला आणि मला खूप टेम्प्ट होतं आहे समोसा खायचा. सो आपण जाऊन बघूया त्यांचे समोसे कसे आहेत आणि समोसा पाव पण आपण ट्राय करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आपण इथे जास्तीत जास्त व्हेज ऑप्शन ट्राय करतोय कारण की अवधूत व्हेजिटेरियन आहे. सो मला असं आहे की जास्तीत जास्त व्हेज फूड ट्रक किती आहेत, काय काय आपल्याला एक्सप्लोअर करता येईल ते सगळं तुमच्याबरोबर आम्ही वेळोवेळी शेअर करतोय. तर आय होप तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. समोसा पाव कसा वाटला तुम्हाला? एक नंबर. समोसा पाव खूप छान होता. छान होता. आम्ही ट्राय करणार होता, नंतर मग म्हटलं नको, पहिलं हे फिनिश करूया आणि नंतर बघूया. आणि तसं पण तुम्ही घेतलेलं तर म्हटलं तुम्हालाच विचारूया की कसं होतं. अगदी दाबेलीसारखा लागत होता. दाबेलीसारखा. युनिक होतं, युनिक. सो इथे आपलं चिकन आणि पनीर रोल रेडी आहे. सो लेट्स ओपन इट. मग चिकन रोल. Arav, did you like food? Yes. फूड ट्रकच्याच इथे बॅक साईडला छोटे छोटे स्टॉल होते जिथे विक्रीसाठी काही काही वस्तू होत्या. खूप सुंदर सुंदर वस्तू होत्या, पण थोड्या एक्सपेन्सिव्ह होत्या. किती सुंदर व्ह्यू आहे बघा मित्रांनो. मस्त वाटतंय ना, असं आजूबाजूला हिरवळ आणि मध्ये छान असं लेक आहे आणि खूप छान वाटतंय व्ह्यू बघायला. आणि आपण इथे एकदा अजून आलो आहे. जेव्हा लाईट शोचा व्हिडिओ बनवला होता ना, तो इथेच बनवला होता, पण तेव्हा रात्र होती.
आज आहे सोमवार संध्याकाळ आणि आमचं डिनर झालेलं आहे आणि निवांत आम्ही गप्पा गोष्टी करत होतो आणि आज व्हिडिओची एडिटिंग पण केली, पण नंतर लक्षात आलं की आपण एंडिंग तर घेतलीच नव्हती आणि एंडिंग घ्यायची राहिली होती. सो जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलंय की आम्ही फूड ट्रक फेस्टिवलला गेलेलो आणि तिथे खूप धमाल केली आम्ही दिवसभर. तर खूप मस्त मजा आली आणि एकंदरीत खूप छान आमचा अनुभव होता. आम्ही याच्या आधी 2-3 फूड ट्रक फेस्टिवलला गेलेलो आहोत. नेहमीपेक्षा यावेळेस खूप जास्त फूड ट्रक होते. सो त्यामुळे खूप छान एक्सपिरियन्स होता. फक्त थोडासा पाऊस होता म्हणून वेदर थोडंसं खराब असल्यामुळे थोडंसं असं वाटलं थोड्या वेळासाठी की या म्हणजे पावसाने थोडंसं जास्त एन्जॉय करता येत नव्हतं आम्हाला. ज्या आम्ही ट्राय केल्या वस्तू तिथे त्या आम्ही तुमच्या बरोबर शेअर पण केल्या. सो प्राइस वाईज एकंदरीत बघितलं तर $10-12 हे तर मिनिमम होतं ना, ॲव्हरेज होतं. सो विच इज ओके. आणि फूड ट्रक असलं की थोडंसं एक्सपेन्सिव्ह होतंच. तर त्या हिशोबाने बघायला गेलं तर छान होतं. व्हरायटीज ऑफ फूड होते तिथे आणि फक्त जसं मी तुम्हाला सांगितलं की काही लिमिटेशन्स येतात की व्हेजिटेरियन फूड लवकर शोधणं एवढ्या याच्यामध्ये. तर जे जे आम्हाला मिळालं आम्ही ते सगळं ट्राय केलं आणि काही गोष्टी तुमच्याबरोबर पण शेअर केलेल्या आहेत. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण फूड ट्रक फेस्टिवलचा जो हा ब्लॉग होता तो तुम्हाला बघायला आवडला असेल. आणि आरव इथे खेळतोय सध्या त्यामुळे त्याचा थोडासा असा आवाज येतोय. आणि मेन म्हणजे तर आम्ही खूप एन्जॉय केलं. दॅट्स द मेन पार्ट. त्यानंतर आरव आणि अदर किड्सनी पण खूप एन्जॉय केलं बिकॉज ते ओपन इव्हेंट होतं. तिथे खूप सारे लोक होते, ते त्यांच्या पेट्स घेऊन आलेले. सो किड्स रिली हॅड अ गुड टाइम देअर. मित्रांनो आपण लवकरच भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत या ब्लॉगला खूप लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय. स्वतःची काळजी घ्या.